पाहताय सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर आहेत। त्यांना आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये। नेमकं कारण कळू शकत नाहीये। मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये प्रियंका गांधींना ठेवण्यात आलेला आहे। तर छत्रसाल स्टेडियम मध्ये या ठिकाणी राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना थेट नेण्यात आलं। ज्या वेळेला मोदींच्या निवासस्थानाच्या बाहेर 3.5 तास आंदोलन झालं। ही आंदोलनाच्या नंतर या नेत्यांना वेगवेगळ्या गाड्यांमध्ये भरण्यात आलं। प्रियंका गांधींना मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये नेण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी सोनिया गांधी आहेत आणि या जर पोलीस स्टेशनचा गेट बघितला तर पूर्णपणे बंद आहे। सोनिया गांधी पोलीस स्टेशनच्या बाहेर आहेत, त्यांना आतमध्ये दिलं जात नाहीये। काँग्रेस एक मोठा राजकीय पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून आक्रमकतेनं काँग्रेसनं आपली भूमिका सातत्यानं मांडलेली आहे। विविध मुद्द्यांवर आवाज उठवलेला आहे। मात्र या मोठ्या पक्षाच्या अध्यक्षा राहिलेल्या सोनिया गांधी आज राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासाठी पोलीस ठाण्याच्या बाहेर या गेटच्या बाहेर उभ्या आहेत। त्यांना आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये। त्याच्यामुळे साहजिकच एक मोठा प्रश्न जो आहे तो निर्माण केला जातोय। पोलीस स्टेशनच्या आतमध्ये आता सोनिया गांधी गेलेल्या आहेत। प्रियंका गांधी यांच्यासोबत भेट झालेली आहे की नाही, पुढची कारवाई कशी असणार या संदर्भातले अपडेट्स आपण या ठिकाणी जाणून घेण्याचे प्रयत्न करणारच आहोत। मात्र तुर्तास या घडीला आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी दिल्लीमधलं वातावरण आपण पाहताय। राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघालेलं आहे। छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी दिली जाते। अक्षय वणकणी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात अक्षय यांच्याकडे। अक्षय, काय घडतंय? वृषाली, सध्या आता प्रियंका गांधी जे आहेत त्यांना मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये आणण्यात आलेलं होतं। त्यांची सुटका करण्याकरता स्वतः सोनिया गांधी जे आहेत त्या थोड्या वेळापूर्वी मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि त्या स्वतः आतमध्ये प्रियंका गांधी यांच्याशी भेटण्यासाठी गेलेल्या आहेत। आता मात्र पोलिसांकडनं सोनिया गांधी यांची गाडी जी आहे ती पोलीस स्थानकामध्ये आतमध्ये घेताना पाहायला मिळत आहेत आणि मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि प्रियंका गांधी यांच्या सुटकेची मागणी जी आहे ती या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत आणि पोलिसांचा मोठा सुरक्षा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। सातत्यानं कुठेतरी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची राजीनाम्याची मागणी जी आहे ती काँग्रेसकडनं देखील करण्यात येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आज दुपारी संसदेचे विरोधी पक्षनेते असलेले राहुल गांधी यांच्या उपस्थितीमध्ये तीन मूर्ती चौक या ठिकाणी काँग्रेसच्या खासदारांचं आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि या आंदोलनामध्ये अनेक इंडिया अलायन्सचे खासदार सामील होते आणि या सगळ्या खासदारांना आणि नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या पोलीस स्थानकामध्ये नेण्यात आलेलं आहे। आता सध्या मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये फक्त प्रियंका गांधी जे आहेत त्यांना आणण्यात आलेलं होतं। त्यांची सुटका करण्याकरता स्वतः या ठिकाणी सोनिया गांधी जे आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्यांची सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस स्थानकाच्या बाहेर लागलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि काँग्रेसचे कार्यकर्ते प्रामुख्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्याकडनं खरं तर केंद्र सरकारच्या विरोधातली घोषणाबाजी होते आणि प्रियंका गांधी यांची लवकरात लवकर सुटका करा अशी मागणी होते। कारण की प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तब्बल आता 2 ते 3 तास उलटलेले आहेत, तरी प्रियंका गांधी यांची सुटका जी आहे ती होताना पाहायला मिळत नाही। अखेरीस आता सोनिया गांधी यांनी या सगळ्या यामध्ये मध्यस्थी केलेली असलेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सोनिया गांधी आल्यानंतर त्यांच्या सुटकेच्या संदर्भातल्या या सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या आता मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी यांच्या ज्या गाड्या आहेत त्या आता मंदिर मार्ग पोलीस स्थानकाच्या आतमध्ये गेलेल्या आहेत आणि प्रियंका गांधी यांची वकिलांची टीम जी आहे ती देखील आता सध्या मंदिर मार्ग पोलीस स्थानकाच्या आतमध्ये गेलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पोलिसांकडनं या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कारण की काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक स्वरूपात या ठिकाणी घोषणाबाजी त्यांच्याकडनं होताना पाहायला मिळते। अक्षय, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये आता ज्यावेळेला सोनिया गांधी गेलेल्या आहेत त्याच्यानंतर त्या छत्रसाल स्टेडियम मध्ये सुद्धा जाणार आहेत का? त्या संदर्भातली काही माहिती मिळू शकलेली आहे का? खरं तर आपण पाहिलं तर छत्रसाल स्टेडियममध्ये राहुल गांधी आणि अखिलेश यादव त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आणि त्या ठिकाणी आणलेलं आहे। त्यामुळे आता सोनिया गांधी या मंदिर मार्ग पोलीस स्थानकावरतून छत्रसाल स्टेडियमला जाणार का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु सध्या या सगळ्या मंदिर मार्ग पोलीस स्थानकामध्ये सोनिया गांधी काही वेळासाठी थांबवतोय।
छात्रों पे लाठी बंद करो, छात्रों पे लाठी मारना बंद करो, छात्रों पे लाठी मारना बंद करो। मोदी तेरी ताना। चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। एकंदरीत आपण ही दोनही आणि दृश्य पाहू टपावरती शकतोय। ही बसून दोनही हे दृश्य या कार्यकर्ते क्षणाला अतिशय या महत्त्वाची आहेत। एकीकडे आपण पाहतोय राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तर दुसरीकडे मंदिर मार्ग पोलीस ठाण्यामध्ये सोनिया गांधी आता पोहोचलेल्या आहे। मात्र बराच वेळ त्यांना पोलीस ठाण्याच्या समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते असतील, सोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते हेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। पोलिसांकडनं खरं तर खूप मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात केला गेलेला आहे। आपण बघू शकतो दिल्ली पोलिसांच्या जवानांकडनं पूर्ण बॅरिगेटिंग या परिसराला केली गेलेली आहे आणि पोलिसांकडनं खबरदारी घेतली जाते की जे समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते समोरच्या बाजूने येत आहेत त्यांना या ठिकाणी आतमध्ये येऊ न देण्याचा प्रयत्न खरं तर दिल्ली पोलिसांकडनं केला जातोय। पण कार्यकर्त्यांची संख्या खूप मोठ्या संख्येने आहे, अशा पद्धतीचे हे सगळं चित्र आहे। पूर्ण बस ही समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दृश्यांच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो। छत्रपती स्टेडियमच्या समोरचं आहे। काही कार्यकर्ते टपावरती बसलेले आहेत। घोषणाबाजी खूप मोठ्या प्रमाणावरती केली जाते, कारण समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनाही जे 7 लोक कल्याण मार्ग जे पंतप्रधानांचं निवासस्थान आहे